आणि आता थेट जाणार आहोत, आदित्य ठाकरे बोलतायत तिथे। विरोधात जे गुन्हे टाकलेले आहेत ते मागे घेणार का? आदित्य जी, हिंदी में जानना चाहेंगे, बदलापुर की घटना पर आपकी क्या प्रतिक्रिया है? विपक्ष कह रहा है कि ये जो घटना है इसका न्याय प्रविष्ट जो भी है निर्णय आना चाहिए। बिल्कुल, हमें यही उम्मीद थी कि जस्टिस मिलना ज़रूरी था और जस्टिस मिलने के बाद फांसी देना ज़रूरी था। लेकिन जो भी कल घटना घड़ी है उसमें काफ़ी सारे प्रश्न हैं। पहला प्रश्न यही है कि क्या आपटे को बचाने के लिए ये एनकाउंटर या खून या जो भी हो वो हुआ है। दूसरी चीज़ सबसे अहम यही होती है कि जो आंदोलन करते थे, जिन्होंने जिस बात के खिलाफ आंदोलन किया, 7 दिन तक एफआईआर नहीं ली गई थी, वो जो आंदोलन किया उनके खिलाफ जो केसेस दर्ज हुए हैं वो केसेस के पीछे लिए जाएंगे, केसेस विड्रॉ किए जाएंगे। और तीसरी बात यही रहती है कि वामन म्हात्रे, जिन्होंने एक महिला पत्रकार को पूछा कि क्या आपका रेप हुआ है, उनको क्यों अटक नहीं हो रही, उनको क्यों अभी जेल नहीं हो रही। इतना संवेदनशील ये विषय था, बावजूद उसके कहीं ना कहीं राजनीतिक श्रेय लिया जा रहा है, इस पर क्या? ये मिंदी की बात होती है, राजनीतिक श्रेय इन्हीं चीज़ों में लेना। मुझे लगता है कि ऐसी चीज़ होना ये भी शर्मनाक बात है। एक तरफ आप लाडली बहना कहते हो, दूसरी तरफ हमारी जो महिलाएं हैं, मैं ये ज़रूरी नहीं है कि कोई महिला किसी की बहन हो, माँ हो या बेटी हो सुरक्षित रहने के लिए। हर कोई महिला सुरक्षित रहनी चाहिए। और यही महिलाओं पे जब अत्याचार बढ़ते जा रहे हैं, तब रेवन्ना के लिए जो प्रचार कर रहे थे, आज ये दूसरा प्रचार कर रहे हैं। कहीं ना कहीं विपक्ष फांसी की मांग कर रहा था, लेकिन अब जब उसे मारा गया है, वो भी डिफेंस के तौर पर गोली चलाई गई, तब विपक्ष उसकी नहीं, अभी ये सारी चीज़ें जानकारी बाहर आएगी आपके माध्यम से। जी, कालच्या घटनेनंतर एक ट्विट केलं गेलं अमित ठाकरेंनी की बदला पुरा हुआ। तुम्ही सुद्धा सहभागी आहात का? बदला पुरा हुआ या अमित ठाकरे एक न्याय बलात्कारांना थाराने अशा ट्विट? मला वाटतं गद्दारनाथ यांनी काही बोलू नये, कारण ते स्वतः जेवढे घाबरट आहे आम्हाला माहिती आहे। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, वामन म्हात्रेंना कधी अटक होणार? आणि जे त्यांच्या आजूबाजूला बसलेत मंत्रिमंडळात, ज्यांच्यावर आरोप झालेत, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहेत कोण मंत्री आहेत, त्यांना कुठचा न्याय मिळणार? या एन्काउंटरचं देखील क्रेडिट घेण्याचा एन्काउंटर आहे का, पहिली गोष्ट इथून सुरुवात करा। दुसरी गोष्ट म्हणजे आमची मागणी हीच होती की भर चौकात फाशी द्यावी। हे आपटेंना वाचवण्यासाठी तर नाही होते ना। एसआयटी नेमली त्याच्यावर या सगळ्या कथित एसआयटी बघा, मी परत एकदा तुम्हाला सांगतो की आपल्याच माध्यमातून अजून अनेक गोष्टी बाहेर येत आहेत। चेहऱ्यावर नकाब होता का, हातात बेड्या होत्या का, या सगळ्या गोष्टी आहेतच। बघा, बाजू कोणी कोणाची घेत नाहीये, पण पहिली गोष्ट म्हणजे हीच आहे की चौकशी पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयाने निकाल दिल्यानंतर भर चौकात ज्याला फाशी व्हायला पाहिजे होती, त्याला काल त्या डब्यात काय केलं गाडीत हे कोणालाच माहिती नाही। दुसरी गोष्ट म्हणजे वामन म्हात्रे यांना अटक होणार का? तिसरी गोष्ट म्हणजे उद्रेक ज्यांनी केला आणि आंदोलन ज्यांनी केलं, त्या आंदोलन म्हणजे जे तिकडचे नागरिक होते, स्थानिक नागरिक होते, त्यांच्या जे केसेस टाकलेत त्या कधी मागे घेतल्या जाणार? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता मालवणमध्ये, 20 कोटीची आता निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि 60 फुटांचा हा पुतळा उभारला। म्हणजे आधीचं टेंडर कितीचं होतं आणि आताचं टेंडर कितीचं होतं? आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल त्या उद्घाटनाच्या वेळी जेव्हा प्रधानमंत्री महोदय आले होते, पूर्ण पुतळ्यावर जेवढं, मूर्तीवर जेवढं खर्च केला नव्हता तेवढं हेलिपॅडवर खर्च केला होता। स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्ये नीट उभा आहे, पण आमच्या छत्रपतींचा पुतळा लगेच पडतो। हे भाजपचं सरकार आहे, हेच मिंदेंचं सरकार आहे। जोरदार टीका केलेली आहे। गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी उभी राहू शकते, मात्र आमचा पुतळा महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा उभा राहू शकत नाही असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे। तर एन्काउंटर होतं का, हा पहिला सवाल आहे अक्षय शिंदे संदर्भात त्यांनी हा सवाल उपस्थित केलाय।